गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा। आता चालू झाली माझी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची सकाळची तयारी। आता बघा मी आज करणार आहे पालकाचे पराठे। त्यामुळे पालक पहिला मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि इकडे बघा लसणाची पण पेस्ट करून ठेवलेली आहे। आता मी काय करेन, पालक या मिक्सरमधून बारीक करेन, त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये लसूण टाकेल। आणि आता हे बघा, ही मी गव्हाचं पीठ काढून ठेवलेले पालकाचे पराठे करण्यासाठी। त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकेन। याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवीनच कसं करणार आहे। इकडे पालक पण निवडून ठेवलेला आहे, कणिक पण मळून ठेवलेली आहे पोळ्यांसाठी। आणि आता आमचा हा दुसरा चहा पण आम्ही घेतलेला आहे, तर आपण ठेवलेला आहे। मग तुमचा फोटो काढायचा असतो ना, हे काय सासूबाई, आमच्या सासूबाई आज आंघोळ करून फ्रेशमध्ये बसलेल्या आहेत। मग आता मिस्टरांची अजून आंघोळीची अजून वेळ झालेली नाही आंघोळीची। आणि माझं आता कपडे पण झालेले आहेत धुवून। आता बऱ्यापैकी कामं होत आलेली आहेत। फक्त आता मी बघा पोळ्या करून घेते, म्हणजे तेवढं माझं पोळ्या केल्या म्हणजे एक काम माझं हलकं होऊन जाईल। मिस्टर असले ना घरी, काल गेले ते नगरला, आज आहेत, त्याच्यामुळे थोडी त्यांची हातभार लागत असते। पोच धुणं माझ्याकडे नसतं, ते बऱ्यापैकी ते काम माझं हलकं करतात। त्याच्यामुळे लवकर, आणि आम्हाला 9:30च्या आत सगळं आवरावं लागतं। त्याच्यामुळे आमची सकाळपासून उठले की धावपळ चालू असते, पटापटा काम करणं चालू असतं। आता मी हा काय करते, पालक मी काय केलं, मीठ टाकलं, मिठाच्या पाण्यामध्ये जरा उकळून घेतले। का तर त्याच्यामध्ये काही आजकाल सांगता येत नाही, पावसाळ्यामध्ये ना किडे बिडे पण असू शकतात। त्याच्यामुळे चांगलं गरम पाणी आणि मीठ त्याच्यामध्ये चांगलं उकळून घेतलेलं आहे। आता मी मिक्सरमधून हे बघा लसणाची ही पेस्ट करून घेतलेली आहे, थोडी काढून ठेवते, कारण तर बाकीच्या भाज्यांना पण त्याचे उपयोग होतो ना त्याचा। आता मी हे पालक मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकले। हे लसूण पालक हे मिक्सरमध्ये मी काढून घेते। हे बघा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले पालक। आणि या कणकेमध्ये आता बघा मी ओवा, जिरे, हे का ओवा टाकलेला आहे, ओवा, जिरे, तीळ पण टाकते। तीळ जरा जास्तच टाकलेले, तीळ, मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचे। आणि हळद टाकते, हळद काढावं लागेल। हळद टाकली आणि तिखट। आता मी काय करते, हे पालक बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ना, ते याच्यामध्ये टाकते आहे। जेवढं या कणकेमध्ये बसेल तेवढा मी पालक टाकते।
यात काय पाणी घालायची गरज नाही, पालक पातळ झालेलं असतं त्याच्यामुळे त्यात हे पालकाचे जेवढं मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे मिक्सरमधनं तेवढ्यामध्ये हे बघा पालकाच्या पराठ्याचं हे मी तिंबून घेतलेलं आता तयार झाले तिंबून. आता मी ह्याला पोळ्या करून घेते, तोपर्यंत हे 10-15 मिनिटं मुरायला ठेवते. तोपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जातील, म्हणजे काम एक काम. हे बघा एकीकडे नाश्त्याचे हे पिंजलेले आहेत पालकाच्या पराठ्यासाठी नाश्त्याचं, आणि एकीकडे हे पोळ्यांसाठी कणिक पिंजलेली आहे. आता चालू करते मी आपल्या पोळ्या करून घेते. ठेवलं वाटीमध्ये लावण्यासाठी तेल पोळ्यासाठी. पोळ्या सगळ्याच करून घेते, डब्याच्या पोळ्या, आमच्या पोळ्या, सगळ्या पोळ्या एकदम मी सगळं करून घेते. पोळपाट ना मी आता लाकडी आणणार आहे. माझं काय होतं हे मैत्रिणींना माझ्या आता पोळ्या झालेल्या आहेत, पोळ्या करून घेतले. आता मी नाश्त्यासाठी पालकाचे पराठे करते. मगाशी तिंबून ठेवलेले होते मी. काल माझी आज मी ठरवलं होतं की पालकाचे पराठे करायचे. काल कसं झालं, आणि वेळेस काय करायचं म्हणून मग पटपट धावपळ झाली आणि थालीपीठ बनवण्याचं ठरवलं. पण आज मी ठरवलं नाही, आज पालक आहे तर पालकाचे पराठे करूया. तर आता मी काय करते, पहिला सासूबाईंना 2 करून देते, आमचे करून ठेवते आज. कारण का काल मी 2च थालीपीठ करायचं म्हटले ना, तर नाश्ता मी करणार नाही, नंतर न करते म्हटल्यानंतर माझ्या मिस्टरांना आला राग. ते म्हटलं आता उद्यापासून नाश्ता बंद करा, नाश्ता करू नको. मग आज काय करते, सगळे पराठे एकदम करून घेते म्हणजे आमचे, आणि नंतर न तव्यावर गरम करून ते पराठे आम्ही खाऊया. मग काय होतं, करत बसले की गरम गरम करत बसले ना की मग आपलं खाणं राहून जातं ना. मग कसं करायचं, हे आंघोळीला गेले की मी करत असते ना पराठे गरम, चला यांना खायला मिळतील म्हणून. पण आज मी तसं करणार नाही. आज पराठे आधीच करून घेणार आहे आणि नंतर मग तव्यावर मी ठेवणार आहे, म्हणजे ते गरम राहतील. मी पोळ्या करता करता मधीच 2 पराठे केले, माझ्या लेकीला दिले. तिची बाई आज काही येणार नाही स्वयंपाकाला सकाळी, त्याच्यामुळे म्हणलं 2 पोळ्या आणि पराठे पण नाश्त्याला 2 दिले तिला.
आता मी जाईन त्यावेळेस तिचा डबा घेऊन जाईल मुलीचा. तर मिस्टरांना पोळ्या दिल्या ना डब्यासाठी तिच्या. पराठे आपली सकाळी कामाची गडबड असते त्याच्यामुळे आपण नाश्ता करायचा टाळतो किंवा चला नंतर खाऊ नाश्ता करत नाही. पण ते खाली मिस्टर भडकले तुझं नेहमीच असतं म्हणे असं. पण आता मी सासूबाईंना नाश्ता देते. बाय पराठा तयार झालेला आहे. आता दुसरा पण तयार होईल. मी काय करते यातलं अमूल तूप टाकण्यापेक्षा अमूल बटर. हे बघा पराठा तयार झाले. पराठ्यासोबत तुम्ही दही लोणचं खाऊ किंवा सॉस काही खाऊ शकता. हे बघा दही घेतलेले पराठे. या सगळेजण पालकाचे पराठे